आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया. काय वाचलं हे त्यांना देखील माहिती नाही. याचं कारण आपण बघा, एका वाहिनीने 2017 सालच्या यांच्या आश्वासनाच्या संदर्भात एक फॅक्ट चेक केला आणि त्या फॅक्ट चेक मध्ये 17 साली यांनी जे 5 वचन दिले होते त्यातलं एकही वचन यांना पूर्ण करता आलं नाही, असं फॅक्ट चेक मध्ये त्या वाहिनीने त्या ठिकाणी दिलं. मला आश्चर्य वाटतं, जर आपल्याला खोटंच बोलायचंय तर आईच्या चरणी कशाला ठेवायचा. खऱ्या अर्थानं हे ज्यावेळेस वचननामा करायला बसले त्यावेळेस मला सांगितलं की काहीतरी आपापसात बोलत होते. मग मी माहिती काढली तर त्या ठिकाणी ते काय बोलत असतील. झूठों ने झूठों से कहा सच बोलो, झूठों ने झूठों से कहा सच बोलो. अरे भाई, 2 भाइयों का ऐलान हुआ, सच बोलो. घर के अंदर झूठों की एक मंडी है, दरवाजे पर लिखा है सच बोलो. अशा पद्धतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी 25 वर्ष काम केल्यानंतर नव्याने त्याच त्या गोष्टी सांगताना नाही जनाची मनाची तर वाटली पाहिजे. आता बघा, ते 2 युवराज त्या ठिकाणी परवा एक कुठला तरी शो करत होते. राहुल गांधी सारखी स्क्रीन लावली होती, राहुल गांधींसारखे एरझऱ्या करत होते, काहीतरी बोलत होते. आणि मला कोणीतरी सांगितलं, म्हणत त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचे शौचालय देखील नाही. आता आम्हाला काय विचारता, घरी जाऊन बाबांना किंवा काकांना विचारा, 25 वर्षामध्ये मुंबईमध्ये शौचालय पण का तयार झाले नाहीत याचं उत्तर आम्ही द्यायचं की बाबांनी आणि काकांनी द्यायचं. पण खऱ्या अर्थानं आपण एक लक्षात घ्या की आज या ठिकाणी जो वचननामा आलेला आहे त्यात वचनही नाही आहे, त्यात नामाही नाही आहे, त्यात काही होणारही नाही आहे. त्यांनाही हे माहिती आहे की आपण जे बोलतोय ते करण्याची संधीच आता जनता आपल्याला ठेवणार नाही आहे. 25 वर्ष खूप संधी मिळाली, आता याच्या पुढे ही संधी नाही आहे. आणि आमचे राज ठाकरे जी म्हणाले 20 वर्ष झाले आता जेलमधनं बाहेर आल्यासारखं वाटतंय. म्हणजे मातोश्रीहून शिवतीर्थावर गेले म्हणजे शिवतीर्थ जेल समजायचं. बरं, जेलमध्ये घातलं कोणी तुम्हाला, कोणी तुम्हाला घातलं जेलमध्ये हे तरी सांगितलं पाहिजे. आणि कुठल्या गुन्ह्यामध्ये गेला होता आणि आता शिक्षा संपली का. खरं म्हणजे आज ज्यावेळी अनेक लोकांनी ते बघितलं, मी तर नाही बघितलं, मी आपले कार्यक्रम करत होतो, मला अनेकांनी सांगितलं की राज ठाकरेंची काही बॉडी लँग्वेज लक्षात येत नव्हती, काही जमत नव्हतं, नेहमीसारखे राज ठाकरे वाटत नव्हते. मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे, आमच्या अमित साटमनी देखील सांगितलेलं आहे, हा प्रीती संगम नाही आहे, हा भीती संगम आहे. या ठिकाणी महायुतीच्या भीतीमुळे आता हे एकत्रित आलेले आहेत, याच्यामध्ये कुठलीही प्रीती नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला कोणीतरी म्हणालं कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅनची युती झाली. मी म्हटलं नाही, असं म्हणणं योग्य नाही. मग म्हणे कॉमेडियन आणि कॅमेरामॅनची युती झाली. म्हटलं हेही म्हणणं योग्य नाही. मी त्याला स्पष्ट सांगितलं, कोणाचं प्रोफेशन काही असू शकतं, त्याच्यावरनं तुम्ही त्यांची खिल्ली उडवणं हे योग्य नाही. ही युती कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅनची नाही आहे, ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे. एक कन्फ्युज्ड आहे आणि दुसरा करप्ट लोकांचा नेता आहे. कन्फ्युजन आणि करप्शनची नीती आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण एक लक्षात घ्या, या कन्फ्युजन आणि करप्शनच्या विरुद्ध आमची युती कॅपॅसिटी आणि करेजची युती आहे. या मुंबईला बदलण्याचा एक ध्यास घेऊन या ठिकाणी आता आम्ही युती केली आहे. बघा, आता यांना मराठी माणूस नको आहे, यांना चंगेज मुलतानी आता जवळचा वाटतो. आता चंगेज करता त्या ठिकाणी पायघड्या टाकण्याचं काम चाललेलं आहे. बलात्काराचा आरोप
असू द्या, खोटे प्रमाणपत्र असू द्या, त्यांच्याकरता पाय घड्या घालत हे निघालेले आहेत. आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आज जर या ठिकाणी आपण बघितलं तर यांच्याजवळ सांगण्याकरता काहीच नाही. हे काहीच सांगू शकत नाही. हे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे विकासावर बोलत नाहीत. मी तर 4 वेळा सांगितलं, 4 वेळा, की विकासावरचं यांचं भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. माझे 1000 रुपये अजून खिशातच आहेत, ते जातच नाहीत. त्यामुळे आज मी ठरवलं की आता 1000 रुपये नाही, ते जर विकासावर बोलले मी 2000 रुपये या ठिकाणी देणार आहे. मी माझा प्राइज मनी जो आहे आता 2000 रुपयाला नेलेला आहे. पण बंधू भगिनींनो, या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो, आम्हाला सांगण्यासारखं दाखवण्यासारखं या ठिकाणी आहे. खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये आपण जे केलेलं परिवर्तन आहे ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मुंबईचा चेहरा मोहरा आपण बदलतो. ज्या प्रकारे या ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये 7.5 वर्ष आपलं राज्य, त्या राज्यामध्ये आपण जे परिवर्तन केलं माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा आपण बदलला, आता देशभरातले लोक या मुंबईमध्ये येतात आणि सांगतात, हो आम्हाला बदललेली मुंबई पाहायला मिळते. अनेक लोक आश्चर्याने तोंडात बोट घालतात, इतक्या कमी वेळामध्ये एवढं मोठं ट्रान्सफॉर्मेशन कसं होऊ शकतं. बंधू भगिनींनो, आम्ही केवळ इन्फ्रास्ट्रक्चर करणारे लोक नाही आहोत, लोकांच्या समस्या समजणारे लोक आहोत. आपल्याला कल्पना आहे, या दहिसरमध्ये आपल्या एअरपोर्ट अथॉरिटीच्या रडारचा प्रश्न होता. आमच्या ताई सातत्याने त्या ठिकाणी, मनीषा ताई तो प्रश्न मांडत होत्या. आपले सगळे आमदार त्या संदर्भात आवाज उचलत होते. आज हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचं काम आपल्या सरकारने केलं आणि आता या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या सामान्य माणसाला मोफत घरं देण्याचा प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावला. अनेक प्रश्न आपण मार्गी लावतो. सीओडीचा प्रश्न आहे, आमचे प्रयत्न चालले आहेत. मला विश्वास आहे माननीय देशाचे जे काही आमचे डिफेन्स मिनिस्टर साहेब आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आणि मी तुम्हाला सांगतो लवकरच सीओडीचा प्रश्न देखील आम्हीच या ठिकाणी सोडून दाखवू. ओसी नसलेल्या इमारतींना पाणीपट्टी दुप्पट लागायची, ते आपण रद्द केलं. आज एसआरएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाचे प्रकल्प हातामध्ये घेतले. या ठिकाणी अनामत रक्कम ही बिल्डर 40,000 रुपये ठेवायचा, ती 1,00,000 रुपये आपण केली. त्या ठिकाणी आमच्या झोपडपट्टीतल्या लोकांना त्यांचे किरायाचे पैसे ऍडव्हान्स मध्ये मिळाले पाहिजे याकरता व्यवस्था उभी केली. लोक जे बाहेर आहेत ते आपल्या घरामध्ये आले पाहिजे याकरता जे काम न करणारे विकासक होते त्यांना रद्द केलं आणि काम करणारे विकासक हे त्यांच्या जागी आणले. कारण आम्हाला कागदावरच्या योजना नको आहेत. एसआरएच्या माध्यमातून या ठिकाणी झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचं हक्काचं मालकीचं घर आम्हाला द्यायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, पूर्वी ज्यावेळी झोपडपट्टी मुक्त मुंबईचा विचार केला जायचा त्यावेळी झोपडपट्टीवाल्यांना इकडून काढून कुठेतरी टाकून द्यायचं अशा पद्धतीची संकल्पना होती. होय, आम्ही झोपडपट्टी मुक्त मुंबई करून दाखवू, पण त्या झोपडपट्टीत बसलेल्या गरीबाला त्याचं हक्काचं घर हे आम्ही त्या ठिकाणी दिल्याशिवाय थांबणार नाही, हा आमचा संकल्प आहे. आणि आज मला दिसतंय पुढच्या 7 वर्षांमध्ये एक आम्ही रोडमॅप तयार केलाय. पुढच्या 7 वर्षात या मुंबईला झोपडपट्टी मुक्त करून मुंबईतल्या प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वतःचं घर हे देण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आज पुनर्विकसित प्रकल्पांना आपण सौर ऊर्जा सक्तीची केली, त्यामुळे लिफ्ट आणि मेंटेनन्सचा विजेचा खर्च हा मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. मुंबईकरांचा घरांचा प्रश्न आपण सोडवतो आहोत आणि त्यासोबत या मुंबईला डिकंजेस्ट करण्याचा प्रयत्न आपण करतो. मुंबईमध्ये जो सामान्य माणूस आहे
त्या सामान्य माणसाचं अर्ध आयुष्य हे रस्त्यावर जातं, हे ट्रेन मध्ये जातं, ते लोकल मध्ये जातं, ते बस मध्ये जातं, ते ऑटो मध्ये जातं, ते त्या ठिकाणी एखाद्या टॅक्सी मध्ये जातं. त्याचं अर्ध आयुष्य हे रस्त्यावरनं किंवा ट्रेनवरनं ट्रॅव्हल करता करता त्या ठिकाणी संपतं. आपल्या जीवनातले महत्वाचे क्षण जे आपल्या आप्त स्वकीयांसोबत त्याला घालवायचे असतात ते घालवायला देखील त्यांना वेळ मिळत नाही. आणि म्हणून आपण ज्या प्रकारचे प्रकल्प हातामध्ये घेतले, आज तुम्ही बघा आपल्या मुंबईची 60% ट्रॅफिक ही या वेस्टर्न एक्सप्रेसवे वरनं जाते. वेस्टर्न एक्सप्रेसवे ही मुंबईची एक प्रकारे लाईफ लाईन आहे. 60% ट्रॅफिक याच्यावरनं जाते. आणि आपल्याला माहिती आहे संध्याकाळच्या वेळी वेस्टर्न एक्सप्रेसवेची काय अवस्था होते, लोकांना कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अनेक वेळा छोटासा ऍक्सिडेंट झाला तर 2-2 तास थांबावं लागतं. आणि म्हणून हा वेस्टर्न एक्सप्रेसवे डिकंजेस्ट करण्याकरता आपण कोस्टल रोडचं काम तर केलं, आता बांद्र्यापासून वर्सोव्याचं काम चाललेलं आहे. वर्सोव्यापर्यंत जाताना 4 ठिकाणी तो आपण जोडणार आहोत. वर्सोव्यापासनं आता दहिसर पर्यंतचं काम कोस्टल रोडचं सुरू केलेलं आहे. दहिसर पासनं भाईंदरचं कोस्टल रोडचं काम चालू केलेलं आहे. म्हणजे काय, आता वेस्टर्न एक्सप्रेसवेला पूर्ण पॅरलल अशा प्रकारचा कोस्टल रोड हा भाईंदर पर्यंत आम्ही नेतो आहोत. म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेसवेवर कुठलाही ट्रॅफिक त्या ठिकाणी थांबणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली आहे. आणि हे कुठलेही कामं कागदावर नाहीत, प्रत्यक्षात कामं सुरू झालेले आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सगळ्या परमिशन घेऊन आता कामाची सुरुवात केली आहे. आणि आमचा प्रयत्न आहे 2028 सालापर्यंत वेस्टर्न एक्सप्रेसवेला संपूर्ण पॅरलल असा कोस्टल रोड हा भाईंदर पर्यंत आम्ही त्या ठिकाणी नेऊन दाखवू. तर कांदिवलीमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. त्यांच्या वचननाम्यावरून देखील देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या भाषणाकडे आपलं लक्ष असणारच आहे. मात्र एक खास रिपोर्ट आता आपण पाहणार आहोत.